विषयाला सुरुवात करण्या अगोदर भारतीय संस्कृतीविषयी आणि धर्माविषयी तत्वज्ञानाविषयी एक दोन वाक्य बोलणं आवश्यक आहे असं मी समजतो. काय होतं बऱ्याचदा की भारतीय संस्कृतीविषयी बोलताना साधारणपणे विधानं जी केली जातात ती बऱ्याचदा एकसुरी असतात की भारतीय संस्कृती अशी अशी आहे आणि त्यातनं असं प्रतीत होतं की भारतीय संस्कृती नावाचा असा एक साची एक सूत्री किंवा एक सत्वी असा एक प्रवाह आहे जो एका साच्यात बसणार आहे असं ऐकणाऱ्याला वाटतं आणि बोलणाऱ्यालाही वाटतं. प्रत्यक्षात असं नाही आहे. काय माहिती आहे का, भारतीय संस्कृती हे एक नाव जरी असलं तरी याच्यात प्रवाह आणि उपप्रवाह इतके आहेत आणि ते परस्पर भिन्न आहेत. त्यातले काही प्रवाह एकमेकांना समांतर वाहतात, काही एकमेकाचे विरोधी वाहतात आणि परस्पर विरोधी, परस्पर समांतर, परस्पर भिन्न अशा सर्व प्रवाहांचं एक कडबोळ आहे की ज्याला आपण भारतीय संस्कृती किंवा भारतीय धर्म, भारतीय तत्वज्ञान असं म्हणतो. त्यामुळं हा काही एकसुरी एकसाची प्रवाह नाही आहे हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे, नाहीतर घोटाळे होत जातात. त्यामुळं हे भान एक बोलताना आणि ऐकताना राहायला हवं, विशेषतः शास्त्रीय चर्चा करताना. आता प्राचीन भारतीय धर्मपरंपरा जर आपण बघायला लागलो तर काही प्रमुख पंथ आपल्याला दिसतात. पहा इथं मी स्लाईडवर दाखवली होती की वैदिक, जैन, बौद्ध ह्याची पंथांची ओळख आहे आपल्याला आणि चारवाक हाही पंथ मी सांगितलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्तही बरेच पंथ आहेत. म्हणजे काही जुन्या ग्रंथानुसार केवळ नास्तिक पंथांची मोजणी करायची म्हटलं तर ती 250 पेक्षा जास्त आहे म्हणे, असं आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आता आस्तिक नास्तिक हे ठरवायचं कसं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आस्तिक नास्तिकतेच्या व्याख्या काय आहेत. वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. काही महत्त्वाच्या व्याख्या फक्त मी तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ बघा, एक व्याख्या आपल्या सर्वांना माहिती आहे की ईश्वर न मानणारा नास्तिक असतो, ईश्वर मानणारा आस्तिक असतो. पण हे जे प्रमुख पंथ आहेत याच्यात काही घोटाळ्यात टाकणाऱ्या बाबी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरून चालतो की वेद मानणारे सगळे आस्तिक असतील, तसं नाही आहे. निर्णायकपणे म्हणता येत नाही तसं. म्हणजे आता उदाहरणार्थ वेदप्रामाण्य मानणाराच एक पंथ होता प्राचीन भारतात आणि तो नंतर मध्ययुगीन भारतात पण दिसतो. पूर्वमीमांसा असं त्याचं नाव. हा पंथ कर्मकांडावर विश्वास ठेवणारा आहे, पण या पंथाला ईश्वराचं अस्तित्व मान्य नाही आहे. वेदांना तो मान्यता देतो, म्हणजे वेद हे प्रमाण आहेत असं त्याचं म्हणणं आहे, पण तरीसुद्धा ईश्वराचं अस्तित्व त्याला मान्य नाही आहे, असा हा पंथ आहे. इव्हन ज्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात ते सुद्धा प्रकृती, पुरुष या भाषेत बोलतात, पण ईश्वराच्या भाषेत बोलत नाहीत. तर प्राचीन भारतात म्हणजे वेदाला मानणारे सुद्धा असे कितीतरी पंथ आहेत की ज्या पंथांना ईश्वर मान्य नाही आहे. त्यामुळं आस्तिक नास्तिकतेच्या व्याख्या करताना ईश्वरच केंद्रस्थानी ठेवावा असं निर्णायक सांगता येत नाही. पण तसं जर केलं तर मग काही वैदिक पंथ नास्तिक ठरतील आणि काही आता जैन बौद्ध तर नास्तिकच ठरतील, कारण त्यांच्यात ईश्वर नाही आहे. चारवाक पण नास्तिक ठरतील. पुन्हा आणखी एक व्याख्या अशी की वेदालाच केंद्रस्थानी ठेवून केले, नास्तिको वेदनिंदक असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं की जो नास्तिक आहे तो वेदांना मानत नाही किंवा वेदांना मानत नाही तो नास्तिक. या दृष्टीनं पाहिलं तर जैन, बौद्ध, चारवाक हे सगळेच नास्तिक ठरतील आणि बाकीचे आस्तिक ठरतील. पुन्हा आणखी एक व्याख्या केली गेली आहे, ती मला वाटतं ती जास्त समर्पक असावी. ती अशी व्याख्या आहे की मरणोत्तर जीवन जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा तो आस्तिक. म्हणजे मरणोत्तर जीवन म्हणजे स्वर्ग, नरक सगळंच आलं किंवा पुनर्जन्मही आला, तो मरणोत्तरच आहे. म्हणजे मरणोत्तर जीवन ज्या पंथांना मान्य आहे ते साधारणपणे आस्तिक पंथात मोडतील, ज्यांना ते मान्य नाही असे नास्तिक पंथात मोडतील. आणि मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे तो चारवाकांना इतर सर्व पंथापासून वेगळा काढणारा मुद्दा आहे. म्हणजे ही व्याख्या जर आपण गृहीत धरली तर चारवाकांचं व्यवच्छेदक लक्षण काय आहे, वैशिष्ट्य काय आहे वेगळं, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे आता असं विचार करा, वैदिक धर्मात तर आपल्याला माहितीच आहे पुनर्जन्म काय सगळंच आहे, म्हणजे स्वर्ग आहे, नरक आहे, ईश्वर आहे, सगळंच आहे. ओके. पण जैन बौद्ध धर्मात ही कमी किंवा जास्त प्रमाणात या गोष्टी आहेत. म्हणजे ईश्वर नाही आहे तिथं, पण पुनर्जन्म आहे किंवा स्वर्ग नरकासारख्या कल्पना पण आहेत.
आणि प्राचीन भारतात साधारण बहुतांश पंथ जेवढे होते तेवढ्या सगळ्याच पंथांना मरणोत्तर जीवनाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व मान्य होतं. चार्वाकांचं वेगळेपण असं की मरणोत्तर जीवनाचं अस्तित्व त्यांना मान्य नाही आहे. आणि मला वाटतं हा इतरांपासून वेगळा पाडणारा मुद्दा आहे चार्वाकांच्या बाबतीतला. मग या चार्वाकांचं तत्वज्ञान काय होतं, किंवा आता आपल्याला चार्वाकांची जी माहिती मिळते ती तरी कशातनं मिळते, त्यांचे ग्रंथ कुठले होते, ते चार्वाक नावाचा एकच व्यक्ती होता का अनेक व्यक्ती होत्या, किंवा त्यांचं मूळ नाव काय होतं वगैरे असे प्रश्न आपल्यासमोर उभा राहू शकतात. असं म्हणता येईल की अतिप्राचीन जी वाङ्मय आहे वैदिक वाङ्मय त्याच्यात लोकायत हेच नाव येतं. चार्वाक शक्यतो येत नाही. चार्वाक हे उत्तर काळातलं नाव आहे. चार्वाक नावाचा कुणीतरी एक मोठा संन्यासी होऊन गेला असला पाहिजे यात शंका नाही. त्याच्या नावामुळं तर चार्वाक पंथ म्हणूनच तो ओळखला गेला. पण लोकायत हे नाव प्राचीन आहे. त्याच्यानंतर याच दर्शनाला किंवा या तत्वज्ञानाला बार्हस्पत्य दर्शन असं एक प्राचीन ग्रंथात आपल्याला नाव मिळतं. याच्यावरून अभ्यासकांचा तर्क असा की बृहस्पती नावाच्या कुठल्या तरी ऋषीने त्याचा पाया घातला असण्याची शक्यता आहे, असा एक तर्क आहे. आता प्रश्न असा होतो की यांचं ग्रंथ कुठले आहेत, आपल्याला माहिती तरी कुठून मिळते की चार्वाक असे होते तसे होते, आपण जे आता सांगतो आहोत बोलतो आहोत. तर यांचा आज कोणताही ग्रंथ आपल्याला उपलब्ध नाही आहे. चार्वाकांचा एकही ग्रंथ उपलब्ध नाही आहे. मग प्रश्न असा आहे की आता कुठलाच ग्रंथ उपलब्ध नसेल तर तुम्ही कशाच्या बळावर सांगणार आता चार्वाक असे होते आणि तसे होते म्हणून. तर काय आहे, जे इतर पंथी आहेत वैदिक बौद्ध जैन यांनी चार्वाकांशी वाद घालता घालता त्यांची कोटेशन्स दिलेली आहेत. चार्वाकांचं मत हे असं आहे, मग आम्ही त्याचं खंडन करतो असं. तर अशी करताना खूप सारे कोटेशन्स दिलेले आहेत आणि ती वैदिक बौद्ध जैन या सर्व धर्मीयांच्या धर्मग्रंथात विखुरलेली आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी चार्वाकावर ग्रंथलेखन केलेलं आहे त्या विखुरलेल्या सर्व सूत्रांचा संकलन आणि विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. हा एक पर्याय आहे. दुसरं एक असं आहे की काही अभ्यासकांनी म्हणजे जुन्या बरं का की उदाहरणार्थ माधवाचार्यांनी सर्वदर्शन संग्रह नावाचा एक ग्रंथ संकलित केला, संपादित केला. आज आपण कसं लेख संग्रह वगैरे करतात ना संपादित, तसं त्यावेळेला तो संपादित केलेला आहे. मग यात काय आहे, जैन बौद्ध सांख्य वेदांत न्याय जेवढे जेवढे योग जेवढे जेवढे आपले संप्रदाय आहेत, दार्शनिक संप्रदाय ज्याला म्हणू आपण तत्वज्ञानातले, त्या सगळ्या संप्रदायांचे विचार आणि सूत्र संकलित केलेले आहेत. तर ह्याच्यात आपल्याला चार्वाक दर्शन सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे. चार्वाक दर्शन त्यात आपल्याला आढळतं. याचा अर्थ असा की अगदी जुन्या काळी चार्वाकांचे काही ग्रंथ असले पाहिजेत, कारण इतरांनी त्यातले त्याचे कोटेशन्स दिलेले आहेत. आणि नंतर सर्वदर्शन संग्रह म्हणा किंवा अजून एक ग्रंथ आहे सर्व सिद्धांत संग्रह, असे काही ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथामध्ये त्यांची सूत्र एकत्रित करून दिलेली आहेत, म्हणजे इतर सूत्रांबरोबर त्यांची पण सूत्र दिलेली आहेत. तर या काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्याला माहिती कळते की चार्वाकांची मतं काय होती. तर चार्वाकांचं तत्वज्ञान काय होतं हे आपण थोडक्यात पाहू. पहिली गोष्ट म्हणजे चार्वाकांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो प्रमाणशास्त्रीय आहे. प्रमाणशास्त्र म्हणजे काय माहिती आहे का, एखादी गोष्ट आपण सत्य आहे की नाही, विश्वासार्ह आहे की नाही कसं ठरवतो, असा तो मुद्दा आहे. याला प्रमाण म्हणतात. तर प्रमाण अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ पूर्वी एक फार गाजलेलं प्रमाण होतं वेदप्रामाण्य म्हणायचे बघा. म्हणजे एखादी गोष्ट वेदात सांगितली म्हणजे ती सत्यच असणार. खोटं कसं असेल, कारण वेद अपौरुषेय आहेत, मनुष्याने निर्माण केलेले नाहीत, ईश्वरकृत आहेत. किंवा गीता साक्षात भगवंतानीच सांगितलेले आहे, त्यामुळे ते खोटं कसं असेल, किंवा कुराणाबाबतीत म्हणता येईल असं. तर धर्मग्रंथांचं जे प्रामाण्य आहे अशा प्रकारचं, ते प्रामाण्य त्यांनी पूर्णपणे नकार दिला. ज्याला काय म्हणू आपण शब्द प्रामाण्य ग्रंथ प्रामाण्य असतं ना, त्याला पूर्णपणे त्यांनी विरोध केलेला आहे. चार्वाकांचं म्हणणं असं की ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या इंद्रियांना येतो, प्रत्यक्ष ज्याला म्हणू आपण, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ काय बाबा, हा माईक आहे, मला याचा स्पष्ट अनुभव येतो, डोळ्यांनाही दिसतो, हाताला स्पर्श होतो वगैरे. म्हणजे आपले जेवढे म्हणून पंचेंद्रिय आहेत त्या इंद्रियांना ज्याचा अनुभव येतो अशा गोष्टी सत्य मानाव्यात आणि इतर गोष्टी नाकारल्या पाहिजेत, असं चार्वाकांचं म्हणणं आहे. बरं, पुन्हा कसं आहे, माणसाला एवढ्यावर चालत नाही बघा. नुसतं सगळीकडे प्रत्यक्ष प्रमाणच म्हटलं तर आपण म्हणजे चालूच शकत नाही. साधं असं बघा की मी बोलतो आहे आणि माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजतो आहे, हे प्रत्यक्ष प्रमाण नाही आहे. याला कारण असं की शब्दांना तसा मुळात काही अर्थ नसतो, ऑर्बिट्ररी असतं बघा, सगळं यादृच्छिक असतं. शब्दांना आपण दिलेले अर्थ आहेत,
म्हणजे तुम्ही असं गृहीत धरता की मी मराठीतून बोलतोय, मराठी नावाची भाषा पूर्वापार चालत आलेली आहे, अमुक अमुक शब्दाचा असा असा अर्थ आहे, तो तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, दोघंही गृहीत धरून चालतो आणि बोलत राहतो. हे अनुमान प्रमाण आहे, शब्द हे प्रत्यक्ष प्रमाण नाही आहे. म्हणजे जसं इंद्रियांना अनुभव येतो ना, इंद्रियांना अनुभव येऊन डायरेक्ट अर्थ समजणं हे प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे आता समजा काय अग्नी आहे, अग्नीची ऊब मला डायरेक्ट लागते आहे, ते प्रत्यक्ष प्रमाण झालं. पण त्याचं वर्णन हे अनुमान प्रमाणात मोडतं, लक्षात घ्या. म्हणजे तो तर्क केलेला असतो एका अर्थाने, पण आपल्याला ते इतकं सवयीचं झालं की आपण त्याला प्रत्यक्ष समजतो. तर चार्वाकांनी केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानलेलं नाही, अनुमान प्रमाण त्यांनी मान्य केलेलं आहे. आता काही ठिकाणी आता ग्रंथात जरा दोन वेगवेगळे भेद आलेत बरं का. काही ग्रंथात असं म्हटलेलं आहे की चार्वाकांना अनुमान प्रमाण मान्य नव्हतं, आणि काही ठिकाणी असं म्हटलंय की चार्वाकांना लोकप्रसिद्ध अनुमान मान्य होतं. म्हणजे आता अनुमानाचे वेगवेगळे प्रकार आहेत असा त्याचा अर्थ होतो. दोन अनुमानाचे प्रकार आहेत, एक लौकिक आणि अलौकिक. लौकिक म्हणजे काय तर लोक, आता इथे लोक या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. लोक म्हणजे काय माहिती आहे का, इहलोक म्हणजे परलोकचे विरुद्ध शब्द आहे बघा हा. इहलोक म्हणजे काय की जे आपल्या इंद्रियांना अनुभवाला येतो तो लोक, म्हणजे आपल्याला जे सध्या दिसतं किंवा ज्याचा अनुभव येतो सगळ्यांना पंचेंद्रियांना, ते सगळं. तर ह्या लौकिक गोष्टीवर जी अनुमानं केली जातात ती चार्वाकांना मान्य आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ काय बाबा, एक नेहमीचं उदाहरण जे दिलं जातं की समजा काय, एक भिंत आहे, भिंतीच्या पलीकडून धूर निघतोय, मला दिसला, मला तिथं अग्नी नाही दिसला, मी जेव्हा प्रत्यक्ष पलीकडे जाईन भिंतीच्या तेव्हा मला अग्नी दिसेल कदाचित. तर हे अनुमान प्रमाण आहे की धूर निघतोय त्या अर्थी तिथं अग्नी असला पाहिजे, हे अनुमान प्रमाण आहे. हे अनुमान प्रमाण चार्वाकांना मान्य आहे. पण कधी कधी काय होतं की ह्या लौकिकतेच्या पलीकडे जाऊन पारलौकिक अनुमानं केली जातात. म्हणजे आता एवढं विश्व नीट चालतं त्या अर्थी ईश्वर असला पाहिजे, हे पण एक अनुमानच आहे. पण ह्या अनुमानाची कोटी वेगळी आहे, कॅटेगरी वेगळी आहे. चार्वाक याला म्हणतात की हे अलौकिक अनुमान आहे. अलौकिक अनुमानाला चार्वाक मान्यता देत नाहीत. कारण कसं आहे माहिती आहे का, भिंती पलीकडे जो धूर येतोय त्याचा किमान पडताळा घेता येतो भिंती पलीकडे जाऊन. पण मृत्यूनंतर एखादं जीवन आहे म्हटला, पुनर्जन्म आहे म्हटला, स्वर्ग नरक आहे म्हटला, पडताळा घेता येत नाही. चार्वाकांचं म्हणणं असं की अनुमान प्रमाणाशिवाय व्यवहार चालू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण अनुमान प्रमाण मानताना ते लौकिकदृष्ट्या त्याचा पडताळा घेता येतो असं लौकिक अनुमान असलं पाहिजे, तरच आम्ही त्याला मान्यता देऊ, अन्यथा अनुमानाला आमच्याकडून मान्यता मिळणार नाही, असं चार्वाकांचा मुद्दा आहे. पुढचा जो मुद्दा आहे ना, संभवनीयतेचा सिद्धांत. आता बघा, एक आपण बघितलं की जसं लौकिक अलौकिक अनुमान असतात तशा अनुमानात आणखीही बरेच प्रकार असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ काही अनुमान जास्त संभवनीय असतात, काही कमी संभवनीय असतात. चार्वाकांचं म्हणणं असं की अनुमान कितीही, आता समजा आपल्याला वारंवार असा अनुभव आला की जिथं जिथं धूर आहे तिथे तिथं अग्नी आहे, तरी सुद्धा उद्या एखाद्या ठिकाणी धूर दिसला आणि कदाचित अग्नी नसलाच तर आपल्याला काय माहिती उद्या काय होणार आहे. त्यामुळे चार्वाकांचं म्हणणं असं की आतापर्यंत लाख वेळा जरी असा अनुभव आलेला असला की जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहेच, तरी सुद्धा पुढं जो निघणारा धूर आहे पुढच्या काळी आणि मला जो समजा दिसला तर त्याच्यावरून ठामपणे म्हणता येणार नाही की अग्नी असेल तिथं. चार्वाक म्हणतात की यातनं काय होते, संभवनीयता सिद्ध होते. म्हणजे अनुमानात कॅटेगरी आहेत, काही अनुमानं अधिक संभवनीय असतील, काही कमी संभवनीय असतील. आणि कोणतंही अनुमान कितीही झालं तरी जास्तीत जास्त संभवनीयच राहील, ते अंतिम सत्य कधीच राहणार नाही. प्रत्यक्ष प्रमाणच अंतिम पुरावा आहे. म्हणजे आता हे जर अजून याचा तर तार्किक विकास करायचं म्हटलं ना तर कदाचित असंही म्हणता येईल. कारण चार्वाकांच्या विरोधकांनी असेही युक्तिवाद केलेत की प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा कसं खोटं ठरतं. उदाहरणार्थ मृगजळ जे डोळ्यांना दिसतं पण ते नसू शकतं. तर मग हा जो संभवनीयतेचा सिद्धांत आहे ना, तो असं सांगतो की आपण ज्याला सत्य असं म्हणतो ना तेही जास्तीत जास्त संभवनीयच असतं. कदाचित नव्या पुराव्याच्या प्रकाशात ते उलटं पडू शकतं, ही शक्यता चार्वाक गृहीत धरतात. एका अर्थाने असं म्हणता येईल की विज्ञाननिष्ठ विचार पद्धतीचा जो पाया आहे ना तो या चार्वाकांनी या सिद्धांताद्वारे घातला असं आपल्याला म्हणता येईल. चार्वाकांचा पुढचा मुद्दा आहे तो जडवाद. जडवाद म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याकडे एक जुन्या काळापासून, खरं म्हणजे युरोपात सुद्धा एक वादाची परंपरा सुरू आहे. जड अगोदर की चेतन अगोदर, किंवा चेतनापासून जड बनलंय का जडापासून चेतन बनलंय असं. आणि त्यात आपल्याकडचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आत्मा ही गोष्ट चेतन आहे आणि आत्मा तो शरीराबाहेरही राहू शकतो, शरीर सोडून जातो येतो वगैरे वगैरे वगैरे.
चार्वाकांचं म्हणणं असं की एकतर आत्मा अस्तित्वातच नाही. समजा जीव नावाची गोष्ट असली तर ती शरीराबाहेर राहू शकत नाही, ती जडाशी संलग्नच असली पाहिजे. आणि जीव तरी कसा निर्माण झाला असला पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की म्हणजे बऱ्याच लोकांनी असं एक युक्तिवाद केलं होतं की मग जीव कसा निर्माण झाला तुम्ही सांगा. चार्वाक म्हणले आता आम्हाला नक्की सांगता येत नाही, पण काही तर्क तुम्हाला सांगतो म्हटले. त्याचे तर्क त्यांनी असं सांगितले की उदाहरणार्थ आता एक जुनं उदाहरण त्या सर्वदर्शन संग्रहामध्ये असं आलेलं आहे की गुळ समजा सडवला तर त्यातून मद्यार्क निर्माण होतो. मद्यार्क अगोदर दिसत नाही किंवा असत नाही, पण नंतर निर्माण होतो ना त्यात रासायनिक प्रक्रियेद्वारा. त्यामुळे जीव सुद्धा अशी एखादी रासायनिक प्रक्रिया असण्याची शक्यता चार्वाकांनी वर्तवलेली आहे. आता लक्षात घ्या, त्यावेळेला काही विज्ञान वगैरे काही नाही. ह्या गोष्टी मी सांगतोय ते 2-3 हजार वर्षापूर्वीच्या सांगतोय तुम्हाला. विज्ञान काही प्रगत नाही आहे. त्या काळात चार्वाकांनी वर्तवलेला अंदाज आहे. एक तर त्यांनी 2 तर्क केले. एक तर मूळचं चैतन्य असेल ते क्रमाने विकसित झालं असेल, पण ते चैतन्य जडाला सोडून राहू शकत नाही हा सिद्धांत कायमच आहे. दुसरी गोष्ट, कदाचित केवळ रासायनिक संयोगाद्वारा त्या जडात चेतना निर्माण झाली असेल असा दुसरा तर्क चार्वाक मांडतात. पण चार्वाक हा सिद्धांत कायम ठेवतात की चेतन म्हणजे स्वतंत्र आत्मा किंवा जीव नावाची गोष्ट काहीतरी आहे आणि ती शरीराला बाहेर सोडून राहते. हा सिद्धांत मात्र चार्वाक नाकारतात. हा एका अर्थाने जडवादाचा सिद्धांत आहे. पुढचा आता ग्रंथप्रामाण्याला विरोध वगैरे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता चार्वाकांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर आणि मरणोत्तर जीवन याला चार्वाकांनी केलेला विरोध. चार्वाकांचं म्हणणं असं की एकदा का तुम्ही असं ठरवलं की प्रत्यक्ष आणि अनुमान ही 2च प्रमाणं मानायची की मग आपोआपच ईश्वर बाद ठरतो. कारण ईश्वराला प्रत्यक्ष प्रमाण काहीच नाही आणि अनुमान प्रमाण पण काही नाही. म्हणजे अलौकिक अनुमानाच्या द्वारे तसं केलं गेलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ न्यायशास्त्राचं म्हणणं असं आहे की एवढं विश्व जर एकदम सुव्यवस्थित चालत असेल तर ते चालवणारा कुणीतरी असला पाहिजे, असं न्यायशास्त्राचं म्हणणं आहे. पुन्हा चार्वाक ते म्हणले की मग त्याला चालवणारा कोण आहे हाही प्रश्न उपस्थित होतोच ना. मग म्हणजे यातनं काय होतं, एक प्रश्न उपस्थित केला की परत तोच प्रश्न पुढं उपस्थित राहतो. याला अनवस्था प्रसंग म्हणतात तत्वज्ञानात. तर त्यामुळे चार्वाक म्हणतात की केवळ ईश्वर मानला म्हणून ही समस्या सुटत नाही आणि तुम्ही या समस्या सोडवल्याचा दावा करू नका. आणि याच्यावर ईश्वर आहे असं सिद्ध होत नाही. आणि ईश्वर कुणीही पाहिलेलं नाही, अनुभवाला नाही येणार आहे. लोकांनी आपलं कुणीतरी सांगितलं म्हणून ऐकतात. शब्दप्रामाण्य किंवा वेदप्रामाण्य, ते जे ग्रंथप्रामाण्य, याच्यावरून लोक गृहीत धरतात की ईश्वर असला पाहिजे, असं काही अस्तित्वात नाही आहे. पुढचा मुद्दा त्यांनी मरणोत्तर जीवनाला विरोध केला, तो फार महत्त्वाचा आहे. बघा, त्यावेळचे जेवढे पंथ आहेत ना त्यातले जवळजवळ सगळे पंथ मरणोत्तर जीवन मानणारे आहेत. म्हणजे पुनर्जन्म तरी मानतात, स्वर्ग तरी मानतात, नरक तरी मानतात, असं काहीतरी होतं. या बाबतीत मात्र चार्वाकांनी एक घाव 2 तुकडे केलेले आहेत की यातलं सगळंच्या सगळं नाकारलं. आणि हे सगळं कशाच्या जोरावर नाकारलं? प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण, हे 2च प्रमाण आम्ही स्वीकारतो म्हटले. आणि ह्याच्या जीवावर त्यांनी ग्रंथ, शब्द किंवा त्याला आप्तवाक्य अजून एक प्रमाण आहे. आप्तवाक्य म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाने सांगितलेलं. आता समजा ज्ञानेश्वरांनी एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती खोटी कशी असेल, हे आप्तवाक्य प्रमाण आहे. पण चार्वाक म्हणतात की ते सुद्धा तुम्हाला तुमच्या बुद्धीवर, कसोटीवर घासून पाहावं लागेल आणि मग ठरवावं लागेल की सत्य काय आणि असत्य काय. तर त्यामुळे त्यांनी त्यालाही पूर्णपणे नकार दिलेला आढळतो. आता विचार करा, ज्या एवढ्या बेसिक गोष्टी जे लोक नाकारतात ते कर्मकांड स्वीकारणं शक्यच नाही आहे. म्हणजे एका अर्थाने का नाही, कर्मकांडाला विरोध करणं हा फार वेगळा मुद्दा आहे आणि दुय्यम मुद्दा आहे. कारण इतरही बरेचसे पंथ असे आहेत की ज्यांनी कर्मकांडाला फार विरोध केला. म्हणजे आता समजा जैनांनी केला आहे, बौद्धांनी केला आहे, इतर बरेच पंथ आहेत, त्यांनी पण कर्मकांडाला केला आहे. वैदिक पंथातल्या खूप साऱ्या संतांनी केलेलं आहे. पण चार्वाक काय करू पाहतायत, सगळं काही मुळापासून उखडू पाहतायत. ही धर्मव्यवस्था ज्या गूढ गोष्टींवर उभा आहे त्या गूढ गोष्टी सर्वच्या सर्व चार्वाक मुळापासून उखडू पाहतायत. त्याच्यामुळं चार्वाकांच्या दृष्टीनं कर्मकांड अर्थातच टिंगलीचाच विषय आहे आणि चार्वाकांनी त्याची प्रचंड म्हणावी इतकी टिंगल केलेली आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ गंमत म्हणून त्यांनी सांगायचं म्हणलं तर काय बाबा, आता काय ते मेल्यावर काय पितरांना जीव घालतात वगैरे तुम्हाला माहीत असेल. चार्वाक म्हणले आता तर समजा तुमच्या माडीवर वर जो राहतो माणूस त्याला तरी खाली राहून तुम्ही जीव घालू शकता का म्हणे, असा युक्तिवाद केलेला आहे तुम्ही, आणि तुम्ही तर पितरांना जीव घालायला चाललाय म्हणे. असे बरेच गमतीदार असे युक्तिवाद त्यांनी केलेले आहेत. म्हणजे आता तर यज्ञात पशुहत्या होते, चार्वाकांनी याला प्रचंड विरोध केला. कारण ही पशुहत्या आम्हाला मान्य नाही असं चार्वाकांचं म्हणणं. त्याला युक्तिवाद करताना वैदिकांनी असं युक्तिवाद केला की अरे पशु तर तो शेवटी स्वर्गातच जातो कारण तो यज्ञात हत्या होते ना.
चार्वाक म्हणले की तुम्ही जर याच न्यायानं जो पशु जर स्वर्गातच जाणार असेल तर तुम्ही घरच्याच वृद्ध व्यक्तींना का टाकत नाही यज्ञात म्हणे. तुम्हाला स्वर्गातच घालवायचं आहे ना त्यांना. मग हे जर खरंच स्वर्गात जातात अशी जर तुमची काटेकोर श्रद्धा असेल तर एखादा माणूस वृद्ध व्यक्तीला टाकून देईल, जाऊ दे स्वर्गात बाबा म्हातारा. तर असे गमतीदार युक्तिवाद चार्वाकांनी केलेले आहेत आणि कर्मकांडाची प्रचंड खिल्ली उडवलेली आहे. त्याच्यावर खूप सारे आरोप केलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की हे कर्मकांड करणारे, त्याला बळी पडणारे हे पुरुषार्थ नसणारे लोक आहेत आणि असले जो व्यवसाय करतात त्यांच्यात कोणताही पुरुषार्थ नाही आणि कर्म करण्याची इच्छा नाही, लोकांना केवळ फसवून जगणारे भोंदू लोक आहेत. अशा प्रकारची कडक टीका ह्या चार्वाकांनी केलेली आहे. चार्वाकांचा पुढचा जो मुद्दा आहे ना तो आहे समता. समतेबाबतीत भारतात 2 विषमता सगळ्यात गंभीर आहेत. एक आहे जातीभेदाची आहे आणि दुसरी आहे स्त्री पुरुष विषमता. तर जातीभेदाबाबतीत सगळ्यात प्राचीन काळी वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असाच होता बरं का, की प्रत्येक वर्णाचे रंग वेगळे असतात. आता मनुस्मृतीत असं दिलं आहे क्षत्रियांचा वर्ण पिवळा असतो वगैरे, ब्राह्मण सुवर्णवर्णी असतात, शूद्रांचा रंग काळा असतो, असं बरंच काही दिलेलं आहे. चार्वाक असं म्हटलं की आम्ही प्रत्यक्ष बघतोय तसं काही दिसत नाही म्हणे. प्रत्येक जातीत वर्णात वेगवेगळ्या वर्णाचे लोक दिसतात म्हटले आम्हाला, त्यामुळे तुमचं काही आम्हाला खरं वाटत नाही. दुसरी गोष्ट चांगलं वाईटाचं म्हणाल तर ते बी सगळ्याच जातीतून तसेच दिसतात म्हटले. काही जातीत काही चांगले लोक आहेत, काही जातीत काही वाईट लोक आहेत. त्यामुळे तुमचा जो काही सिद्धांत आहे जातीविशिष्ट की बाबा अमुक अमुक जातीत अमुक अमुक गुण असतात आणि अमुक जातीत जन्माला आला म्हणजे अमुक गुण किंवा अवगुण घेऊन जन्माला येतो, हे आम्हाला पटत नाही असं चार्वाकांनी सांगितलं. आणि जर चार्वाकांना पटवून द्यायचं असेल तर काय पटवून द्यावं लागलं असतं. तर बघा एवढे लोक आहेत आणि त्या लोकात म्हणजे समजा ते अमुक जातीत असतील तर त्याचे अमुक अमुकच गुण घेऊन तो जन्माला आला असं दाखवून द्यावं लागलं असतं आणि ते काही समकालीनापैकी त्यांना कोणीही दाखवून देऊ शकलं नाही. चार्वाकांनी अजून एक मुद्दा मांडला आहे की विशेषतः उच्चवर्णीय जे स्वतःच्या वर्णाच्या अभिमानाची प्रचंड बढाई मारत होते, चार्वाकांनी असं म्हटलं की तुमची बढाई व्यर्थ आहे. तुम्ही असं कसं काय सांगू शकता की वादाकरता आपण तुमचं म्हणणं मान्य करू, तुमचं वर्ण लय भारी आहे, पण वर्षानुवर्ष तुमच्या जेवढ्या मागच्या पिढ्या घडून गेल्या त्यात कुठंच गडबड झाली नसेल का म्हणे, कुठं कुणी अनैतिक संबंध ठेवले नसतील का बाहेर, असा चार्वाकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळं ह्या असल्या व्यर्थ बढाया मारू नका आणि वर्णाचा अभिमान पण खोटा आहे, खरी जात एकच असते आणि ती मानव असते असं चार्वाकांनी घोषित केलं. त्याच्यानंतर स्त्री पुरुष विषमतेचा मुद्दा. स्त्रियांबाबतीत चार्वाकांची भूमिका अशी आहे, पातिव्रत्य वगैरे ज्या संकल्पना आहेत ना ह्या लबाड, धूर्त आणि दुबळ्या पुरुषांनी निर्माण केलेल्या आहेत. किंबहुना चार्वाकांनी अजून एका मुद्द्यावर एक फार तीव्र विरोध केलेला आहे. तो मुद्दा असा की ज्याला आपण काय म्हणतो, आपण वाईट चाल, अनैतिकता म्हणतो ना, विवाहबाह्य संबंध वगैरे. चार्वाक असं म्हणतात, म्हणजे त्यांचं त्यांनी निरीक्षण नोंदवलंय की या बाबतीत नेहमी स्त्रियांची टिंगल करतात किंवा स्त्रियांवर टीका होते. एखादी स्त्री वाईट चालीची आहे असं नेहमी म्हटलं जातं बघा, असं सहसा म्हटलं जात नाही अमुक पुरुष वाईट चालीचा आहे वगैरे, नाही म्हटलं जात. म्हणजे चार्वाक असं म्हणतात की ज्या अर्थी एखादी स्त्री वाईट चालीची आहे त्या अर्थी कुणीतरी व्याभिचार करणारा पुरुष असलाच पाहिजे ना तिथं, तुम्ही स्त्रियांनाच कसं काय दोष देता. चार्वाक असं म्हणतात की तुमचे जे सगळे धर्मग्रंथ आणि परंपरा जे आहेत हे पुरुषांनी निर्माण केलेलं असल्यामुळं ते अत्यंत पक्षपाती आहेत असा चार्वाकांचा आक्षेप आहे आणि पुरुषांनी जाणीवपूर्वक तसं स्त्रियांना बंधनात टाकण्यासाठी केलेलं आहे असं म्हटलेलं आहे बरं का. आणि पातिव्रत्य वगैरे संकल्पना जाणीवपूर्वक काही धूर्त पुरुषांनी स्त्रियांना त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी निर्माण केलेलं आहे असं चार्वाकांचं म्हणणं आहे. तर इथंपर्यंत आपण चार्वाकांचं तत्त्वज्ञान पाहिलं. आता अशा काही चार्वाकवादी लोक होऊन गेली होती का इतिहासात, का नव्हती, का नुसतेच त्यांचे तत्त्व मिळतात का, तर असे काही उदाहरणं आपल्याला मिळतात. त्यातली काही मोजकी उदाहरणं पाहू. बऱ्याच पुस्तकात त्याची जवळ उदाहरणं 100च्या घरात जातील एवढी उदाहरणं आपल्याला मिळतात. आणि तुम्हाला सांगतो जवळजवळ वेदकाळापासून अशा नास्तिक मतांचे उल्लेख आहेत, तिथूपासून ते अकबराच्या काळापर्यंत अशी लोक होते त्याचे आपल्याला उल्लेख मिळतात की असे असे लोक आहेत बाबा की जे ईश्वराला मानत नाहीत, जे कर्मकांडाला विरोध करतात, जे जातीभेदांना विरोध करतात, जे स्त्री पुरुष विषमतेला पण विरोध करतात, असे लोक आहेत. आणि यांचा लोकायतिक म्हणून किंवा कधी कधी चार्वाकीय म्हणून किंवा कधी कधी बारहस्पत्य म्हणून उल्लेख आपल्याला मिळतात. आणि एवढी मोठी परंपरा ती होती. त्यातले काही महत्त्वाचे लोक की ज्यांच्याविषयी काही सांगता येईल अशांची 1-2-4 उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवतो. त्यातला जो पहिला आहे तो अजित केश कंबलिन. आता हा जो आहे ना हा बुद्धाचा समकालीन आहे, पण वयानं बुद्धापेक्षा सिनियर आहे, मोठा माणूस आहे.
हा भटक्या वृत्तीचा होता, संन्यासी होता. आणि केशकंबलीन म्हणजे तो केसांनी बनवलेलं कांबळं किंवा घोंगडं वापरायचा असं त्याच्याविषयी सांगितलं जात आहे. तर याचं वैशिष्ट्य असं होतं की कदाचित ज्याला ऐतिहासिक व्यक्ती म्हणून अशी ही पहिलीच आहे की ज्यानं सर्व काही नाकारलं आणि स्वतःच्या मतांचा प्रचार केला. आणि हा बुद्धाचा समकालीन आहे, पण त्यावेळेला काय म्हणता येईल, बुद्धाच्या दांडगे व्यक्तिमत्वासमोर हा थोडासा निष्प्रभ ठरला, म्हणून याचं नाव फार कमी ठिकाणी आहे. पण तरीसुद्धा हे जे मगाशी मी जे तत्त्वज्ञान तुम्हाला सांगितलं ना 4 वाक्याचं, हे तत्त्वज्ञानाचा प्रचार या माणसाने केला. महत्त्वाचं म्हणजे हा 4च महाभूत मानतो आपण, पंचमहाभूत म्हणतो ना, हा 4च म्हणतो. हा म्हणतो आकाश हे महाभूत नाही आहे, त्याचा काही पुरावा नाही आपल्याकडे. तर म्हणजे त्याच्यातून दृष्टी लक्षात येते बघा तो काय म्हणतोय त्याच्यावरून. तर अशा प्रकारे हा एक तत्ववेत्ता होऊन गेला अजित केशकंबलीन. हा बुद्धाचा समकालीन आहे. बौद्ध ग्रंथात, जैन ग्रंथात या माणसाची भरपूर निंदा करण्यात आलेली आहे, कारण हा वैदिक काय, बौद्ध काय, जैन काय सगळ्यांच्याच विरोधात उभा होता, लक्षात घ्या. त्यामुळं याची भरपूर निंदा करण्यात आलेली आहे. पण हा एक प्रभावी माणूस आहे, कारण बघा ना, बुद्धाचा काळ कधीचा 2500 वर्षापूर्वीचा, तेव्हापासून ते 8व्या शतकापर्यंत या माणसाचे उल्लेख मिळतात वेगवेगळ्या ग्रंथामध्ये. त्यावरून हा प्रभावी माणूस असावा असं दिसतं. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो सुमन आहे. हाही पुन्हा बुद्धाच्या समकालीनच आहे. विशेष म्हणजे एकदा बुद्धाबरोबर डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली वाद या माणसाचा झालेला आहे. एकदा काय झालं, बुद्धाचे शिष्य सुमनाकडे गेले आणि सुमनाबरोबर वाद घालू लागले. सुमनाचे विचार काय होते, सुमन हा विनयवादी होता. विनयवादी याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. विनय म्हणजे सामाजिक नियम किंवा नैतिक नियम किंवा संकेत. आपण विनयभंग म्हणतो बघा, इथं विनयचा काय अर्थ आहे, सामाजिक नियम किंवा नैतिक संकेत तो मोडणे, बरोबर. तर विनयवादी आहे सुमन, विनयवादी म्हणून प्रसिद्ध आहे. तर सुमन काय सांगतो, 4 महत्त्वाची तत्व सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे वाईट कृत्य करू नयेत, त्यानंतर वाईट गोष्टींचा उच्चार करू नये, त्यानंतर वाईट गोष्टींचा संकल्प करू नये, आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्याच्यावर गुजराण करू नये स्वतःची. ही मूलभूत तत्व सुमनची होती. आणि केवळ सामाजिक नैतिक तत्वज्ञान तो सांगत होता. ह्याच्या पलीकडे ज्याला अध्यात्म म्हणतात असं तो काही सांगायला तयार नव्हता. एवढंच माझं तत्वज्ञान आहे असं म्हणायचा, आणि केवळ ज्याला सामाजिक नीतिनियम म्हणून तेवढंच फक्त तो सांगायचा. हे 4 मूलभूत स्तंभ होते त्याचे, आणि त्याच्यावर उभारलेलं सामाजिक तत्वज्ञान त्याचं होतं, आणि तेवढंच तो सांगायचा, आणि त्याच्या पलीकडे तो काही सांगायला तयार नव्हता. आणि मग बुद्धाचे शिष्य आणि सुमन यांचा वादविवाद झाला, आणि वादविवाद झाल्यानंतर ते शिष्य परत बुद्धांकडे आले. पण भगवान बुद्धांनी त्याची टिंगल उडवली. खरं म्हणजे नीतिनियमांचं महत्त्व बुद्धांना मान्य होतं, पण त्याच्या पलीकडे जे अध्यात्म असतं ना त्याचं महत्त्व खूप जास्त आहे असं बुद्धांचं म्हणणं पडलं. त्यामुळं त्याची त्यांनी टिंगल उडवली. पण तरीसुद्धा तो विचारवंत आहे, त्याचा उल्लेख आपल्याला इतर ग्रंथांमध्ये मिळतात. हाही अर्थातच बुद्धासारखे व्यक्ती समोर आहे म्हणल्यावर हाही तिथं तुम्हाला निष्प्रभ झालेला दिसतो. त्याच्यानंतर वेन नावाचा राजा. आता हे कसं आहे, वेनचं जरा अवघड आहे. पुराणांमध्ये, महाभारतामध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये याचे उल्लेख मिळतात, पण ह्याचा काळ नेमका सांगता येत नाही. वेन होऊन गेला असावा असं नक्की आहे, पण काळ सांगता येत नाही. तर वेन हा काय आहे, हा राजा आहे. तर हा राजा जो आहे म्हणजे याच्याविषयी अशी कथा सांगितली गेली बरं का, की याचा जो बाप होता तो याला बरंच काही धर्मशिक्षण देऊ पाहत होता, पण हा ऐकायला तयार नव्हता. पुराण असं म्हणतात की हा स्वभावताच दुष्टबुद्धीचा होता म्हणून ऐकत नव्हता. आणि मग शेवटी तो राजा वैतागला, म्हणजे याचा बाप वैतागला, निघून गेला वनामध्ये. वनामध्ये निघून गेल्यावर तिथल्या जे काही जुने जाणतं पंचमंडळी होती, मंत्रिमंडळ, पंचमंडळ आणि काय ऋषीमुनी वगैरे होते, ते सगळे एकत्र जमले. आता काय करायचं म्हटले. मग आता काय करायचं म्हटल्यावर ह्या वेनाला गादीवर बसवलं. त्यांची इच्छा नव्हती, कारण हा अधार्मिक मनुष्य होता. बसवला गादीवर. गादीवर बसवल्या ह्या माणसाने पहिल्यांदा काय कृत्य केलं तर चोऱ्या माऱ्या वगैरे सगळ्या बंद पाडल्या, दरोडेखोरी बंद पाडली. राज्यात ज्याला कायदा आणि सुव्यवस्था म्हणून अतिशय चांगली स्थापन केली. पण ऋषीमुनींना न खपणारी एक गोष्ट हे माणूस करत होता, तो म्हणजे सर्व प्रकारच्या कर्मकांडावर रीतसर बंदी टाकली. यज्ञ वगैरे करायचेच नाहीत, फालतू पैशांचा अपव्यय करायचा नाही. त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे वेनाचं म्हणणं असं, तुमच्याकडे पैसा जास्त झाला असेल तर राजकोषात भरा, आपण त्याचा काहीतरी उपयोग करू, इकडे पैसे घालवायचे नाहीत. म्हणजे जे त्याला करायचं होतं त्यानं ते नियम करून केलं, म्हणजे कायदाच केला, ऑर्डिनन्सच काढला की नाही ह्याच्यात पैसे घालवायचे नाहीत. आणि याच्यामुळं काय व्हायला लागलं की धार्मिक लोक आणि वेन राजा यांचे खटके उडायला लागले. आणि एक दिवस असं झालं की ऋषीमुनी सगळे गेले,
त्याच्याकडं की तू हे असं करतोयस त्यामुळं राज्यावर उद्या काहीतरी संकट येईल, उद्या काहीतरी दुष्काळ पडेल, हे होईल ते होईल आणि आपलं राज्य सगळं नरकात जाईल वगैरे वगैरे बरंच काही त्याला धमकी दिली. तो काही बदला नाही. आणि त्यावेळेला जो संवाद झाला तो संवादात आपल्याला मगाशी जे सांगितलं ना चार्वाकांचं तत्वज्ञान ते जवळजवळ सगळं मिळतं आपल्याला. तो काहीच मानायला तयार नाही. पूर्ण बुद्धिवादी विचार करणारा मनुष्य आहे. मग त्याच्या पुढची कथा अशी आहे की ह्या ऋषी मुनींनी दर्भाच्या साह्याने त्याला मारून टाकलं असा उल्लेख आहे पुराणामध्ये. आता दर्भाने कसं मारतात कोणास ठाऊक, पण यातला मारून टाकला एवढाच भाग खरा असावा. तर अशा प्रकारे त्याला मारून टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर याचा जो मुलगा आहे पृथू म्हणून आहे त्याला गादीवर बसवलं आणि त्यानं मात्र यज्ञयागांना सगळ्याच कर्मकांडांना मान्यता दिल्यामुळं राज्यात सगळा आनंदी आनंद झाला असं पुराणं सांगतात. पण याच्यातला एक भाग लक्षात घ्या की हा माणूस कायदा सुव्यवस्था राखणार आहे आणि अतिशय चांगलं राज्य करणार आहे असं पुराणच सांगतात जरी तो विरोधक असला तरी. आणि अशा माणसाला का मारून टाकण्यात आलं तर कर्मकांडाला विरोध करत होता. तर हा एक महत्त्वाचा माणूस. त्याच्यानंतर श्वेतकेतू. आता श्वेतकेतू याचा उल्लेख सुद्धा आपल्याला पुराणांमध्ये महाभारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतो. तर श्वेतकेतूचं काय वैशिष्ट्य माहिती आहे का, श्वेतकेतू हा बराच अभ्यास केलेला पंडित आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा वाद होतात पंडितांमध्ये तेव्हा तेव्हा एखाद्या गोष्टीवर मत घेणं म्हणतो ना मोठ्या माणसाचं, तसं श्वेतकेतूचं घेतात. पण नंतर नंतर असं दिसतं आपल्याला की हा बऱ्याच पंडित सभेत जातो आणि वादामध्ये पराभूत होतो. पराभूत होतो म्हणजे काय, आता उदाहरणार्थ वादामध्ये ज्यावेळेला इतर प्रश्न चाललेले असतात विश्वाविषयी वगैरे तर त्यावेळेला तो त्याची चांगली उत्तरं देतो, स्वतःची मतं सांगतो. पण मध्येच एखादा असा प्रश्न निघतो, उदाहरणार्थ समोरचा विचारतो की सांग मेल्यानंतर आत्म्याचं काय होतं किंवा जीवाचं काय होतं. श्वेतकेतू म्हणतो की मला माहीत नाही बाबा. आणि मला माहीत नाही म्हटलं की मग ते तिथले जे काही ऋषी मुनी इतर असतात जे तिथं पदावर बसलेले ते जाहीर करून टाकतात की श्वेतकेतू हारलेला आहे. आणि असं एक 4-5 वेळा तरी श्वेतकेतू हारल्याचं आपल्याला दिसून येतं. पण जिथं जिथं श्वेतकेतू हारलाय असं आपल्याला दिसतं ना तिथे तिथं प्रश्न काय आहेत, माणसाचं मेल्यानंतर काय होतं, माणसाचं जन्माआधी काय असतं, ह्या विश्वाच्या पलीकडे ईश्वर नावाचा काही आहे का शक्ती, अशा काही प्रश्न उपस्थित केले की मग तो म्हणतो मला माहीत नाही. कारण त्याचं म्हणणं काय की याला काही पुरावा नाही, मग मी कसं काय सांगणार की मेल्यानंतर काय होतं, मी काही पाहिलेलं नाही. मग लक्षात घ्या श्वेतकेतूचं हे अज्ञान आहे किंवा तो अज्ञानी भूमिका घेतोय पण ही फार प्रामाणिक भूमिका आहे. ज्याचं माहीत नाही ना माहीत नाही म्हणून सांगा ना. आणि हे समोरचे मात्र म्हणत होते की आम्हाला सगळंच माहीत आहे, जन्मानंतर काय होतं, त्याच्यानंतर काय होतं, आधी काय होतं, सगळंच माहीत होतं यांना. म्हणजे समोरची लोक तथाकथित ज्ञानी होती, पुरावा त्याला काही असो नसो पण ज्ञानी होती. आणि हा मात्र बिचारा अज्ञानी होता आणि प्रत्येक ठिकाणी पराभूत झालेला आहे. पण याची जी विचारसरणी ती आपल्याला यातून लक्षात येते की तो प्रत्यक्ष आणि अनुमानाच्या पलीकडे जायला तयार नाही. त्यातनं जे युक्तिवादातनं जे लक्षात येतं आपल्याला आणि जे माहीत नाही ते प्रामाणिकपणे माहीत नाही म्हणून सांगतो असा हा मनुष्य आहे. आणि या माणसाचं दुसरं एक कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतो की महाभारतकारांचं वगैरे आणि जवळजवळ पुराणांचं पण असं एकमत आहे की विवाह संस्था जी उदयाला आली ती या माणसामुळे उदयाला आली. आता एक गोष्ट खरी बरं का की कुठल्या तरी एका माणसामुळे विवाह संस्था उदयाला येत नसते, उघड आहे. पण याचा अर्थ असा की बरेच लोक प्रयत्न करत असले पाहिजेत विवाह संस्था उदयाला यावी म्हणून. कारण त्याच्या अगोदर सगळीकडं अराजक होतं लैंगिकदृष्ट्या असं महाभारत म्हणतं. कोणी कोणाबरोबर जावं, त्यामुळं मग कदाचित मुलांची हेळसांड होत असेल, काय माहीत नाही काय काय होत असतील प्रॉब्लेम. पण लैंगिक अराजकाचे काहीतरी दुष्परिणाम त्यावेळेला दिसून आले असतील आणि त्याच्यामुळं विवाह संस्था असली पाहिजे एक काहीतरी, एका पुरुषाने एकाच स्त्रीशी लग्न करावं असा जो दंडक घातला तो या ऋषीने घातलेला आहे, श्वेतकेतून घातलेला आहे. म्हणजे एका व्यक्तीमुळे जरी झालेलं नसलं तरी याचा अर्थ उघड आहे की सगळ्यात जास्त प्रयत्न करणारा हा मुख्य पुढारी त्यांचा असला पाहिजे. हे त्याचं आणखीन एक कर्तृत्व सांगता येईल आपल्याला. त्याच्यानंतर प्रदेशी किंवा पयसी, पदेशी असं 2-3 नावांनी हा ओळखला जातो. हा साधारण बुद्धाच्या नंतरचा वगैरे असावा. बौद्ध ग्रंथात, जैन धर्मग्रंथात याचे बरेच उल्लेख येतात. हा राजा आहे. बौद्ध ग्रंथात असा उल्लेख येतो की कुमार कश्यप नावाचा एक बौद्ध भिक्षू आहे त्याच्याबरोबर हा वाद घालतो. आणि जैन ग्रंथात असा उल्लेख आहे की केशी नावाचा एक जैन साधू आहे त्याच्याबरोबर हा वाद घालतो. आणि मग ते वादाचे मुद्दे ठराविकच आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ हा राजा काय म्हणतो माहिती आहे का, जेव्हा जेव्हा धार्मिक बाबतीत, नीतीच्या बाबतीत, इतर प्रश्नांच्या बाबतीत का नाही याचं आणि साधूंचं एकमत होतं. पण जेव्हा पारलौकिकाच्या गोष्टी येतात तेव्हा वादाला सुरुवात होते. मग राजा असं म्हणतो की उदाहरणार्थ मी बऱ्याच लोकांना, म्हाताऱ्या लोकांना सांगून ठेवलं होतं की बाबा तुम्ही जर चुकून स्वर्गात गेलात
तर तिथून एखादा दूत पाठवा आणि स्वर्गात कसं काय चाललंय ते मला कळवा. काही जे लोक चोऱ्या माऱ्या करीत त्यांना मी सांगून ठेवलं होतं म्हणे की तुम्हाला जर नरकात गेला तर नरक कसं आहे ते कळवा, पण मला आजपर्यंत कुणीही कळवलेलं नाही आहे, असं तो राजा सांगतो. आणि ते विरोधक आहेत ते म्हणतात की ही काही पद्धत नाही, स्वर्ग नरक अशा काही तुमच्या इंद्रियांनी अनुभवाला येत नाही. आणि राजा काय पुढं सरकायला तयार नाही की इंद्रिय अनुभवाच्या पलीकडे काही असतं हे मानायला राजा तयार नाही. असे वाद ते झडत झडत जातात. बरं, या राजाने ते आत्मा वगैरे गोष्टीसाठी काही प्रयोग पण केलेले आहेत. म्हणजे आता समजा मनुष्याच्या शरीरातनं समजा आत्मा निघून जात असेल, कुठेतरी तो जाताच दिसला पाहिजे ना, किंवा काहीतरी लक्षात आलं पाहिजे की आत्मा गेला म्हणून. आता पण प्रश्न असा आहे की प्रयोग कसा करायचा, माणूस मारून टाकणं तरी योग्य नाही ना, नैतिकदृष्ट्या बरोबर ठरणार नाही. तो राजा काही अनैतिक नव्हता. मग त्यानं काय केलं की ज्या लोकांना ऑलरेडी मृत्यूदंड झालेला आहे, म्हणजे गुन्हेगार आहेत समजा, त्यांनी काहीतरी गुन्हा केला, त्यांना मृत्यूदंड झाला नाही, त्यांना त्यांनी गिनीपिग म्हणून घेतलं प्रयोगासाठी. आजकाल कसं आपण उंदीर मांजर वापरतो ना प्रयोगांसाठी, बिडूक वगैरे, तसा प्रकार त्या माणसाने केला. आणि जे आता मृत्यूदंड द्यायचाच आहे त्यांना एका मोठ्या रांजणात पॅक करून ठेवलं, वरून त्याचं ते चांबड्याने आणि मातीने लिंपून घेतलं. अशा प्रकारे एअरटाईट त्यांच्या लेवलला जेवढं शक्य होतं तेवढं एअरटाईट करण्याचा प्रयत्न केला. आणि तो मेल्यावर त्यातनं काही जीव बाहेर जाताना दिसतोय का, किंवा त्याला एखादा तडा जाताना दिसतोय का, असा प्रयत्न केला बघण्याचा, पण त्यातनं काही दिसलं नाही. बरं, एवढंच नाही, त्यानं असंही करून बघितलं बरं का की वजन वगैरे कमी होतंय का, तर तसंही काही त्याच्या अनुभवास आलं नाही. आणि हे सगळ्या गोष्टी तो तिथं मांडतो त्या साधूंसमोर. आणि तरीसुद्धा अर्थात ते साधू काही ऐकत नाहीत. ते म्हणतात की तुमच्यासारख्या मर्त्य मानवाला आणि अश्रद्ध माणसाला स्वर्ग काय नरक काय असल्या गोष्टी दिसणारच नाहीत, त्यामुळे तुमच्या नजरेत दोष आहेत, तुमची जी नजर आहे ती लौकिक नजर असल्यामुळे तुमच्या नजरेत दोष आहेत, असं ते म्हणतात. आणि वादात तेच जिंकले असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे साधू लोकांनी. पण त्या राजाची नजर अशी होती, हे फक्त मी तुम्हाला सांगतोय. तो एक महत्त्वाचं पात्र आहे. तर अशी जी पात्र आहेत यांनी आपल्या परीने बऱ्यापैकी प्रयत्न केला. एक साधारण 4-5 हजार वर्षापूर्वीपासून ते अकबराच्या काळापर्यंत, म्हणजे गेल्या 400 वर्षापूर्वीपर्यंत हे लोक प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. तर यांचा वारसा काय किंवा यांचं महत्त्व काय, तर माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर्कशुद्ध विचार. ह्यांच्यामुळे झालं काय माहिती आहे का, इतर जी दर्शन आहेत ना त्यांना सुद्धा तर्कशुद्ध विचार केल्या वाचून गत्यंतर राहिलं नाही. कारण काय होतं पूर्वी की दोन समजा वैदिक भांडायला लागले, म्हणजे वाद घालायला लागले तत्वज्ञानात, तर काय केलं जायचं, वेद हे प्रमाण आहेत हे एकदा ठरलं की वेदातून अमुक श्लोक काढून दाखव, तमुक श्लोक काढून दाखव, त्याच्या विरोधी अर्थाचा काढून दाखव, असे प्रकार चालायचे. पण ह्यांनी ते नाकारल्यामुळं काय झालं, यांना वेद बाजूला ठेवून विचार करण्याची सवय लागली. आणि त्याच्यामुळं तुम्हाला असं दिसतं की वैदिक काय, बौद्ध काय, जैन काय, ह्या सगळ्यांचीच दर्शनं अधिकाधिक तर्कशुद्ध झाली आणि यांना अधिकाधिक तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागली. दुसरी जी गोष्ट आहे ती महत्त्वाची म्हणजे ह्या चार्वाकांनी का नाही नवी मूल्यव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे केवळ बुद्धिवाद हे काही त्यांचं हे नाही आहे, म्हणजे त्यांचं काही म्हणजे श्रेय नाही आहे. त्याच्या पलीकडं समता नावाचं जे मूल्य आहे की स्त्री पुरुष विषमता असो किंवा जातींची विषमता असो पूर्णपणे अमान्य करून संपूर्ण मानव समाज एका समपातळीवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला की निदान जन्मावर आधारित तरी विषमता आपल्याला मानता येणार नाही असा सिद्धांत त्यांनी पुकारला. दुसरी गोष्ट पुरोहितशाही म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, ज्याचे विशेष बळी स्त्रिया असतात, ह्याला त्यांनी सातत्याने विरोध केला आणि असा प्रयत्न केला की असा एक निरोगी आणि विज्ञाननिष्ठ समाज आपण घडवू की ज्याच्याद्वारे तो समाज अधिकाधिक आनंददायी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाकी संघर्ष. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला लक्षात येतं बघा की काही ठिकाणी मारले गेलेले आहेत, काही ठिकाणी त्यांची प्रचंड निंदा झालेली आहे, काही ठिकाणी दगडफेक झालेली आहे, खूप गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे चार्वाकांच्या बाबतीत चांगलं असं फार कमी घडलेलं आहे. किंवा त्यांच्या बाबतीत एक लक्षात घ्या, आता बौद्ध आणि जैन दोन्ही धर्म सुधारणावादी पंथ आहेत, उघडच आहे. वैदिक धर्माला विरोध म्हणूनच ते उभा राहिलेले आहेत. पण त्यांना काही ठिकाणी तरी राजाश्रय मिळाला. पण तुम्हाला असं कुठं दिसत नाही की चार्वाकांना राजाश्रय मिळाला. म्हणजे एखादा राजाच जर चार्वाकवादी निघाला तर गोष्ट नाही राहिली, पण त्यालाही काही ठिकाणी आता नाही का, उदाहरणार्थ वेन मारला गेला असं होतंय. तर अशा गोष्टी घडलेल्या आहेत. यांना कधीही राजाश्रय वगैरे मिळालं नाही. दक्षिणेत कर्नाटकात एक गाव आहे म्हणतात की ज्याचं नाव लोकायत नगर होतं एकेकाळी 10व्या शतकात. याचा अर्थ कदाचित ते तिथं काहीतरी शास्त्राभ्यास तरी चालत असेल किंवा राजाने एखाद्या ते दान दिलं असेल अशी एक शक्यता आहे. पण यांना सहसा कधीही मिळालं नाही. आणि एक लक्षात घ्या, एवढं सगळं म्हणजे ईश्वराचे आधार, परलोकाचा आधार, हे सगळा आशावाद नाकारायचा
आणि केवळ बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारावर जगायचं, अशी माणसं कमीच निघणार. आणि ती कमी असल्यामुळे इतर माणसं त्यांना विरोध करणार हेही उघडच आहे. आणि तरीसुद्धा यांनी चिकाटी न सोडता एकाकी संघर्ष केला. आणि मला असं वाटतं की हा वारसा महत्त्वाचा आहे. आज एवढ्या याच्यात मी थांबतो. मला प्रश्न असेल तर विचारा.